मी इमोशनल आहे. हो. मी खरं सांगू का, बिग बॉसमध्ये ना मला असं वाटलं ना, की यार भरपूर राडा होतोय. हं. आपली एक बाजू पण दाखवायची. म्हणजे कॉमेडी तर ती आहेच, मी करतेच. एखादी रोमॅन्टिक बाजू पण दाखवायची. मी खरंच माझी आई कॅन्सरमध्ये वारली. आईची शपथ आहे. मी हे ट्रॅक चालवलं, की एखादा मुलगा मला राकेश बापटला मी खूप वर्षापासून ओळखते. एखादा ट्रेक गंमत-गंमतमध्ये कहते ना मजाकमध्ये माझा रजाक झाला. तर गंमत मी काही एक ट्रेक चालवूया. त्या डोळे म्हणजे असे त्याच्यावर त्याची खिल्ली उडवायची हं. किंवा टॉन्ट काय टॉन्टला मराठीत काय म्हणतात? टोमणा. टोमणा मारायची. अ, गंमत करत मला कधी खरंच ते मन त्याच्याशी लागलं ना, मला कळलंच नाही. त्याची खूप काळजी घ्यायची मी आतमध्ये. त्याला पायाला खूप खाज व्हायची. खाजवायचा. तिथं फोड्या व्हायच्या त्याच्या पायाला एवढे मोठे-मोठे आणि ते कोणी बहीण सांगायचं किंवा तिला मित्र सांगायचे, नाचायचे, गायचे, जेवायचे. पण त्याच्या खरं जे त्याच्या शरीराला जे प्रॉब्लेम होता ना, ते मी बघितलंय. गरम बालदी पाणी घेऊन यायची, त्यात डेटॉल टाकून त्याचे पाय धुवायची, मलम लावायची. मला नाही माहीत त्या लोकांनी दाखवलंय का नाही बिग बॉसनी. बघा. त्याची काळजी घ्यायची. जेवण, ऑमलेट तसं एकदम खूप काळजी घ्यायची. त्याला मी खूप आवडायची आणि छान मला तो शब्द बोलायचा. मला आवडायचा तो. कधी तो झोपलेला आहे, की मी त्याला पांघरूळ असं ओढवायची. मी झोपलेली की पांघरूळ तो मला ओढवायचा. हे ना मला खूपच एकामेकाची. पण ते कधी मला ही इज ममाज बॉय. आई आणि बहिणीचं ऐकणार. माझं नाही ऐकणार. मी जीव दिला ना त्याच्या पाठीतून, नाही ऐकणार. त्यांची मम्मी आणि बहीण मला नाही अपनवणार. ते लोकं ब्राह्मण फॅमिलीचे आहेत. हं. त्याच्यासाठी तर मी नॉनव्हेज पण सोडणार. पण राकेश तो नॉनव्हेज खातो भरून. त्याने मला सांगितलं, "तू बॉलिवूड सोडणार?" आईची शपथ मी सांगितलं, "मी सगळं सोडणार. सगळं सोडणार आहे तुझ्यासाठी. तू हो तर म्हण. कधी बिग बॉसमध्ये नाही जाणार. मीडियाच्या समोर नाही जाणार रे. भरपूर केलंय मी. मला माझा संसार पाहिजे. नको रे काय मला." अरे एका बरोबरच मन लागलंय. अगं माझं मन आहे. दिलंय का टिश्यू पेपर नाही की सगळ्याला देत राहू. नाक पुसा, डोळे पुसा. नाही रे नाही होत. आवडतोस तू, जेंटलमॅन आहे. तू किती छान मुलगा आहे. आई बाबा येतात आणि जातात देवाजवळ. तुझी काळजी कोण घेणार आहे? ठीक आहे, तुझी बायको आहे रिद्धी. ती तर दुसऱ्याबरोबर लग्न तर एक दिवस करणारच आहे ना. तू एकटा राहणार आहेस रे. माझं पण वय तर होणारच आहे ना रे. मी पण एकटी, तू पण एकटा आहे. माहीत नाही, मे बी त्याच कुठली असेल. त्याने आहे कोणीतरी आहे तिला. हं. कोणीतरी आहे त्याच्यात त्याची. म्हणून त्याने मला नाही सांगितलं. मी सांगितलं, "चल ठीक आहे. असू दे माझ्या एकटीकडून. निस्वार्थ प्रेम. नको करूस रे." मी सांगितलं, भरपूर लोक आहेत या जगात रे. एकटं प्रेम करतात आणि सफल होत नाही. सफल होत नाही. मी पण सफल नाही होणार, पण प्रयत्न करत राहणार आहे मी. येस. मी भरपूर आतमध्ये प्रयत्न केला. फेविकॉल च्युइंगम सारखी त्याला चिपकूनच राहिली मी. पण तुमचा कधी-कधी असं लागतं मला वेड लागलंय. पण राखी, तुमचा बॉन्ड हा बिग बॉसमध्ये इतका सुंदर दिसलाय आणि मी चांगल्या अर्थी म्हणते, की तू आलीस आणि राकेश बापट दिसायला लागला. हे त्यालाही तितकंच छान माहिती आहे. तो बोलून दाखवत नसेल कदाचित, पण त्यालाही माहिती आहे. म्हणून तो नंतर तुझ्याशी खूप चांगला वागत होता. त्याला कळलं की त्याची हं. गेम झालीये वर. हो. कारण त्याचा माझा ट्रॅक खूप चाललं. हो. त्याच्यामुळे मी केस कापले, हं. पाणीत बुडले. स्वतःला नॉमिनेट केलं मी त्याच्यासाठी. तो नॉमिनेट झाला. प्राजक्ताला वाचवलं मी. स्वतः त्याने सांगितलं, "तुला" मला एकच डायलॉग त्याने सांगितलं, "बरं वाटलं? तू मला नॉमिनेट केलंय." मला मी "तू नॉमिनेट झालाय?" "हो." "ठीक आहे. माझं प्रेम बघ." मी स्वतःला नॉमिनेट केलं त्याच्यासाठी. त्याने दीपालीनी ते लोकांनी सगळ्यांनी काय त्यांचं बोलणं होत होतं. "का रे तिला तोंड लावतोय? का रे तिच्याशी बोलतोय?
का रे तिच्याजवळ जातोय. भरपूर त्या लोकांनी सगळ्यांनी तोडायला लावलं. मी तर अशीच राहिली, मी नाही तोडणार आहे. तू आई कर रे बाबा, आई कर. मी अशीच आहे, प्रेम करते तर भरपूर करते, नाही करत तर काहीच नाही करत. तोडा सगळं. देवाने जोडलंय ते तुटणार नाहीये. तुम्ही लोक तोडू शकणार नाही, कुठलाही मनुष्य तोडू शकणार नाही जे देवाने जोडलंय. मी एंड पर्यंत कोशिश केली. बहिणीला, शीतलजी त्यांची बहिणीला शब्द दिलेला की मी आता नाही जाणार, मी कोशिश करणार. पण तो समोरच, डोळ्याच्या समोर होतो, मी काय करू. तरी मी त्याला किती वेळा नॉमिनेट केलं, त्याचा फोटो पाडलं, काय काय मी केलं. मनातून गेलाच नाही, तो जातच नाही जात, मी काय करू. पण आता जेव्हा ग्रँड फिनालेला तो समोर येईल पुन्हा एकदा, काय होईल राखी मी तेव्हा? ठरवलेलं की मी नाही जाणार. हम्म, बिग बॉसची मी खूप रागवली आहे. हम्म, दरवेळी पेटी घेऊन तुम्ही मला पाठवताय. हम्म, असं कसं की तुम्ही ह्या वेळी मला, हम्म, आता माझं मन तिथे आहे, माझा जीवच तिथे आहे, हम्म. आणि असं का तुम्ही मला काढताय. असं मी काय केलंय. तुम्ही एका बाईबद्दल असं सांगितलं. अरे तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बघा, किती बायका आहेत जे लग्न झाल्यानंतर स्वतःला नवऱ्याला मारून पळून जातात, हे करतात. किती नवरा बायकोला मारून पळून जातात, काय करतात. मी का पहिली मुलगी आहे का असं सांगायला. मी काय सांगत नाही. अरे प्रोमो बघा ना, प्रोमो तुम्हाला काय दिसतं डोळ्यावर. मैत्री. अरे काय तुम्ही कुणाला छळतायत, मला खोटाडी का साबित करतायत, मला काय सांगायचं नाही. अरे बाई माणूस असतं, एखादं मन लागतं, एवढा 3 महिना राहतो, त्यात काही खराब नाहीये. पण तू माझं तोडायला लावलंयस स्वतःसाठी. मी सांगितलंय का बरं. माझं तर लग्न नाही झालं, मला तर काही मुलं पण नाहीये. मी माझं तिथं जोडत होती. तू माझं तेच बोलणं होतं, दीपाली तू का माझं तोडायला लावलंयस रे. त्याला बोलून तेवढंच माझं होतं. ठीक आहे, पण तो मगाशी जो उखाणा घेतलास तो इतका छान घेतलास, म्हणजे नवी नवरी जसा घेते. कुठून शिकलीस ग? ऑनलाईन बघून आता घेतेस शिकत का होते. एक? घेऊया हो घे. थोडा. हा, थोडा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, राकेशचा नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. वाह, राखी तुझं मराठी फार छान होत चाललंय. हो, आणि मराठी आता बस सगळ्या करू. हिरोईनला भीती वाटायला पाहिजे की राखी आता मराठीत उतरली आणि इतकं छान. भरपूर चित्रपट पण करणार आहे आता मी, मराठी गाणं खूप वगैरे. खूप मोठं बोलायचं, कारण मला असं करायचं, छान लावणी वगैरे करूया आता. बघा, नक्की. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.